पोटाचे आजार यात तरुण वयात सुद्धा दूध घेतले किंवा इतर वेळी सुद्धा गॅसेस होतात, त्याबद्दल कसा विचार करावा? दुर्गंधी असेल तर पित्ताचा विसर्गंध असा विचार करू शकतो का? आणि औषधी आपण काळी द्यावी का? तिन्ही वेगवेगळे. तर पोटाचा आजार यात तरुण वयात सुद्धा हा प्रश्न व्यवस्थित करतो सगळा, की जर पोटाचे आजार असतील त्याच्यात जॉईन व्हायला लागेल लोक, तर सांगितलेलंच आहे की रोगा सर्वे मंदावनो सुतराम उदराणीच, ही सर्व रोगांमध्ये अग्निवांदे हे कारण असतं आणि विशेषतः उदरामध्ये अग्निवांदे हे विशेष कारण आहे. तर असं अग्निवांदे असेल आणि जर म्हैशीचं दूध दिलं तर ते महाअभिषंदी ठरतं. म्हैशीच्या दुधाला अग्नी खूप चांगला लागतो आणि त्याला निद्रा कमी आहे अशांना म्हैशीचं दूध पचतं. गाईचं दूध पिलं तर कमी अग्नीला ते पचून जातं, पण त्याला नियम आहे की मग दूधच प्यायचं, बाकी अन्न जेवायचं नाही उदराच्या याच्यामध्ये, जलधरामध्ये. दुसरी गोष्ट आहे की दूधच प्यायचं जेणेकरून नित्य विरेचन होईल आणि जलसंचिती जी आहे उदरामध्ये झालेली ती कमी होईल. अशा दृष्टीने उदरात गोदुधाचा रेफरन्स आलेला आहे. दुसरं गोष्ट जी आहे दुधाची, जी तरुण वय ते सांगत आहेत, तर तरुण वयामध्ये कॉलेजची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये बाहेरचं खाणं, अध्यशन, प्रमितासन, संकीर्णासन, पर्युषितासन अशा पद्धतीचं आसन खूप होतात. बाहेरचे पदार्थ खाणे जे पर्युषित आहेत अशा पद्धतीचं, आणि आम उत्पत्ती ही आमाशयात झालेली असते, थोड्या का प्रमाणात होईना. आणि आपल्या ह्याच्यामध्ये लोक जॉईन होत आहेत, जे नवीन जॉईन होत आहेत त्यांना विनंती आहे की सकाळी अष्टांग हृदय टीकावाचन असतं सकाळी 6 वाजता. ग्रुपला लिंक येते, कृपया ती जॉईन करा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन विषय त्या अनुरोधाने कळतील. तर तो पहिला प्रश्न विचारला आहे, त्यामध्ये पोटाच्या आजाराचं सांगितलं मी. दुसरं, तरुण वयामध्ये हे अध्यशन, अजीर्णासन, संकीर्णासन, विरुद्धासन अशा पद्धतीने आसनं असतात आणि ही आसनं सगळी काम निर्माण करायला कारणीभूत ठरतात. पहिल्या ज्या निधानसनाचा जो अध्याय आहे आपण त्याची चिकित्सासनाचा, त्याच्यात एक सूत्रच आलेलं आहे, आमाविभूत कोष्ठस्य क्षीरम विषमम हेरिव. म्हणजे जर कोठा आमपूर्ण असेल आणि जर आपण त्याच्यात दूध पिलं तर ते दूध हे विषयुक्त होतं. जसं सापाला आपण दूध पाजल्यावर त्याचं दूध न होता ते विष होतं, त्याप्रमाणे आमयुक्त कोष्ठामध्ये जर दूध पडलं तर त्या आमाची अधिकच वृद्धी होते, आम वाढतं आणि आमविष निर्माण होऊन तो व्याधी होतो. त्यामुळे तरुण वयात अशी जर काही ती विद्यार्थी किंवा ती मुलं त्यांची अशी आसनं जर असतील, अध्यशन असेल, अजीर्णासन असेल, विषमासन असेल, विरुद्धासन असेल, असं जर असेल तर दूध न देणं योग्य आहे अशा लोकांना. हे महत्वाचं आहे. दूध नाही दिलं तर उलट फायदा आहे देण्यापेक्षा. त्यामुळे दुधाला नियम आहेत की दूध पिताना बाकीचे पण तुम्ही नियम पाळायला हवेत, आणि ते जर पाळत असाल तर दूध घेतलं असता विष्टंभाजीर्ण किंवा विदग्धाजीर्ण अशी कुठलीही अजीर्ण उपडत वाढत नाहीत. थोडक्यात अजीर्ण असतं आणि दूध पिलं गेलेलं असतं आणि ती संप्राप्ती परत पुढे जाते आणि अजीर्णाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये ती जाते आणि मग गॅसेस होतात. अशा वेळी विचार हा करायचा, त्याने तो प्रश्न विचारलाय त्याच्या अनुषंगाने, की त्यांचं दूधच बंद करायचं. आणि कधी दूध प्यायचं, तर जोपर्यंत त्यांच्या खाण्याच्या वेळा नियमित होत नाही, जोपर्यंत ते घरचं खात नाहीत, जोपर्यंत त्यांचं बाकीची जी सांगितली ती आसनं होत नाहीत,
नाही, संकीर्णासन होत नाही, प्रजिष्टासन होत नाही, ही सगळी आसनं जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत दूध न पिणंच फायदेशीर आहे. कारण त्यांचा त्यांचा जो कोष्ठ आहे तो आमपूर्ण असतो आणि आमा विभूत कोष्ठस्य क्षीरम विषमम हेरी असं जे सूत्र सांगितले इथं बसतं आणि मग त्याने गॅसेस होतात. म्हणून दूध बंद करणं हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. दुर्गंधी असेल तर पित्ताचा विसर्गंध तसा विचार करू शकतो का आणि औषधी आपण काळातच का द्यावी, आपण काळातच द्यावी का? हा, तर तुम्ही ज्यावेळी सामदोषची लक्षणं बघाल त्यावेळी प्रॅक्टिसमध्ये चकवा देणारी काही लक्षणं बघायला मिळतात तुम्हाला. जे नवीन प्रॅक्टिस करतात त्यांना ती बघायला जास्त मिळतात आणि ती अशी की तुमच्याकडे वातव्याधीचा रुग्ण आलेला असतो, तो सांगत असतो तुम्हाला की रुग्ण आलेला असतो एक आणि तो तुम्हाला सांगत असतो की कोणाचा माईक चालू आहे का? तो काय माईक कोणाचा चालू असेल बंद करा. आणि तो रुग्ण तुम्हाला जी काही लक्षणं सांगतो ती सगळी पित्ताची लक्षणं सांगतो. म्हणजे काय सांगतो तर तो तुम्हाला सांगतो की माझ्या पायांची आग होते, माझ्या डोळ्यांची आग होते, किंवा मला घामाचं प्रमाण जास्त आहे, अशी ती लक्षणं तो सांगतो. सोबत तो माझा पाय दुखतो, आळस आहे, अशीही लक्षणं तो सांगतो. त्याच्यासोबत तो एक विशिष्ट लक्षण सांगतो की मला अग्निमांद्य आहे. आता तुम्ही सगळी लक्षणं त्याची बघितली तर तुम्हाला कळतं की अरे बापरे, पित्ताची सगळी लक्षणं जास्त दाखवतोय तो. पित्ताची लक्षणं जास्त आहेत, पायांची आग जास्त होते, पित्ताचा उष्णगुण वाढला, डोळ्यांची आग होते, पित्ताचा उष्णगुण वाढला, स्वेद प्रवृत्ती आहे, पित्ताचा द्रवगुण वाढला, असं सगळं तुम्ही विचार करून मग पित्ताच्या अनुषंगाने चिकित्सा दिली जाते. आणि मग पित्त कमी करणारी जी काही औषधं आहेत ती पोटातून दिली जातात. आणि मग पेशंट 4 दिवसांनी म्हणतो की माझी लक्षणं तुमची काही कमी नाही झाली तर ती लक्षणं वाढली. आणि असं केल्यावर आपल्याला वाटतं की तो काही पेशंट खोटं बोलतोय किंवा अशा दृष्टीने आपल्याला तसं वाटायला लागतं. तर इथे होते काय प्रकरण अशा वेळी प्रॅक्टिसमध्ये, जे तुम्हाला व्यवहारामध्ये सांगतो काय होतं प्रकरण आणि आपले सिद्धांत प्रॅक्टिसमध्ये कसे उतरवायचे त्याविषयीच आपलं मार्गदर्शन आहे. तर अशा वेळी होतं काय, कधी कधी तुम्ही हेतू विचारणं का गरजेचं आहे हे कारण हे इथं महत्वाचं आहे. रुग्णाने काय खाल्लं, रुग्णाचं खाणं पिणं कसं आहे, काय आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याला जर तसे पित्ताचे हेतू दिसत नसतील तर तुम्ही ते हेतू विचारलेच नाहीत आणि तुम्ही त्याच्या पित्ताची जी लक्षणं दिसत आहेत आणि त्यानुसार पित्ताची चिकित्सा केली आहे. 4 दिवसांनी आला नाही म्हणतो माझे हातपाय जास्त दुखायला लागले, माझी अंगाची आग जास्तच व्हायला लागली आणि मग आपण चकित होतो, अरे मी तर कामदुधा दिली, मी तर चंद्रकला दिली, मी तर सगळी थंड औषधं दिली, पित्त कमी यायला पाहिजे होतं आणि ते येत नाहीये. एवढी शीत औषधे देऊन पित्त कमी काय येत नाही असा प्रश्न पडायला लागतो. आणि मग असा प्रश्न पडल्यावर लोक खूप लेट जाऊन 72 जण झालेली आहेत. तर एका मॅडमने प्रश्न विचारला, मी रिपीट फक्त करतो, तर पुन्हा मी रिपीट नाही करणार आहे, की त्यांनी पोटाचा आजार आणि तरुण वयात दूध घेतलं असता गॅसेस होतात त्याबद्दल कसा विचार करता, त्याबद्दल झालेलं बोलणं आपलं. आणि आता मी एक वेगळं सांगत आहे. तर अशी लक्षणं तो रुग्ण ज्यावेळी घेऊन येतो, पायांची आग होते, हात पाय दुखताय, डोळ्यांची आग होते, घाम येतो आणि मग सगळी पित्ताचे औषध तुम्ही देऊन बघता आणि 4 दिवसांनी पेशंट येतो आणि म्हणतो की माझं दुखणं वाढलंय, मला त्रास जास्त व्हायला लागलाय, असं प्रकरण दिसायला लागतं. तर हे होतं कशामुळे, तर आपल्या आयुर्वेदात काही सिद्धांत आहेत. तर मुळात तुम्ही पहिले हेतू बघायला पाहिजेत. त्याचे हेतू कधी कधी काय होतं, हेतू मिळतच नाहीत आणि अशी लक्षणं दिसतात. तर चिकित्सा आपल्याला 5 दिवस 10 दिवस झाले जर त्याचा उपचार मिळत नसेल आणि खूपच लक्षणं वाढत असतील तर आपण विचार करण्याची गोष्ट आहे. कधी कधी काय होतं की पित्त प्रकोपित होत नाही, पित्त वाढत नाही, कफ वाढत नाही, तर प्रकोपित वात होतो आणि तो प्रकोपित वात त्या पित्ताला घेऊन वेगवेगळ्या दृश्यांमध्ये जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि पित्ताची लक्षणं तो दाखवतो. याला आशयापकर्ष म्हणतात. तुमच्या जो काही प्रश्न आहे त्याच्याविषयी मी सांगतोय, आशयापकर्ष म्हणतात. आणि असं दिसायला लागलं की आपल्याला पित्ताची लक्षणं दिसायला लागतात.
आणि आपण पित्ताची चिकित्सा द्यायला बघतो आणि पित्ताची चिकित्सा देऊन तिथे आपण हे करतो, चूक करतो आणि पेशंटचा वात वाढत बसतो. तर ह्यासाठी तुम्हाला जर तशा पेशंटमध्ये की ज्याची पायाची आग होते, ज्याची पाय पण दुखतात, पायाची आग पण होते, तंद्रा पण आहे, भ्रम पण आहे, स्वेद प्रवर्तन पण आहे, अशी लक्षणं ज्यावेळी असतील तर तुम्ही ज्यावेळी त्याला अभ्यंग देता त्यावेळी तो पहिल्याच दिवशी बोलतो की मला तेल लावल्यावर त्रास होतोय. हे असं ज्यावेळी लक्षण दिसतं त्यावेळी तो सामवात आहे. आणि ह्याचं टिपिकल लक्षण ह्या सगळ्या लक्षणांसोबत टिपिकल लक्षण म्हणजे अग्निमांद्य असतो. तो ज्यावेळी हे सगळं सांगतो की हातपाय दुखतात, त्यांची आग होते, त्यावेळी तो अग्निमांद्य आहे असं एक लक्षण सांगतो आणि सामवात आहे. आणि या सामवाताची चिकित्सा त्या हिशोबाने करावी लागते, सामता दूर करावी लागते आणि ती दूर केली, तेलाचा अभ्यंग बंद केलं की त्या पेशंटला बरं वाटायला लागतं. त्यामुळे प्रत्येक दुखण्याचा पेशंट हा वाताचा आहे समजून आपण जेव्हा तेल देतो त्यावेळी ही गडबड होते. असे अपकर्ष काय आहे, सामदोषाची लक्षणं काय आहेत हे लक्षात घ्या. सामवायूच महत्वाचं आहे, कारण सामपित्त आणि सामकफ याची जर तुम्ही बघाल तर फक्त त्याच्यात काय आहे की जर पित्त असेल म्हणजे काय पित्ताचा प्रकोप असेल की बाबा त्याच्या छातीत आग होते, दाह होतो, अशा पद्धतीचं ते सामपित्ताची लक्षण आहेत. तर दुर्गंधता हे जे प्रकरण आहे म्हणजे तोंडाला वास येणं किंवा थुंकल्यावर त्या थुंकीला घाण वास येणं, त्या थुंकीचा रंग हिरवा पिवळा होणं, हे जे आहे ते सामकफाचं लक्षण आहे. आणि जो वास येणं जे म्हणतो उलटी येते, आंबट उलटी पडते आणि ती अतिशय घाण उलटी असते, हे सामपित्ताचं लक्षण आहे. त्यामुळे सामपित्त आणि सामकफ लक्षात ठेवण्यासाठी काय फार मोठं हे गणित नाहीये, ते म्हणजे असं काही थकवा देणारं गणित नाहीये. कारण आम पण स्निग्ध आहे, आम पण द्रव आहे, पित्त पण द्रव आहे, पित्त पण स्निग्ध आहे, त्यामुळे ते काही कठीण चुकत नाही ट्रीटमेंट द्यायला. चुकते कुठे, सामवातामध्ये चुकते. आणि त्यामुळे सामवात असं व्यवस्थित जर तुम्ही निदान केलं, तुम्हाला लक्षणं ते सांगितली पेशंटची की अंग दुखतंय, तुमच्याकडे हे पेशंट सर्रास येतात क्लिनिकमध्ये आणि सर्रास चूक होते. ज्यावेळी पेशंट असं म्हणतो म्हणजे हातपाय दुखतात, अंग दुखतंय, पाददाह आहे, म्हणून पाददाह हे लक्षण वातव्याधीमध्ये आलेलं आहे. तो दाह असला तरी त्याचं लक्षण हे वातव्याधीमध्ये आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्या हिशोबाने तुम्हाला चिकित्सा करताना जर तो अशा अपकर्षतेने जर पित्त प्राकृत असेल आणि जर त्या पित्ताला वायूने कुठेतरी फेकलं असेल तर चिकित्सा ही वायूची करायची. दुसरी गोष्ट सामवायू जो तुम्हाला मी सांगितला की ज्याच्यात अग्निमांद्य हे लक्षण विशेष करून असतं आणि ही जी काही लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं त्याच्यात असतात. तर अशा पद्धतीचा विचार करून तुम्ही ते निदान तुम्हाला कळणं गरजेचं आहे. अनुबंध्य काय आहे आणि अनुबंध काय आहे. अनुबंध्य इथे वात असतो. ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की पित्त प्रकोपाची काही कारण नाहीये पेशंटने केलेली आणि वात प्रकोपाची कारण आहेत तर तुम्ही विचारलेलीच नाहीत त्याला, त्यामुळे तुम्हाला ती कळली नाही. त्यामुळे वात प्रकोपित होऊन पित्ताला तो ज्यावेळी दुसऱ्या स्थानात नेतो, दुसऱ्या आशयामध्ये नेतो, त्यावेळी पित्ताची लक्षणं तो दाखवतो. पण तिथे चिकित्सा ही वाताची करावी लागते आणि ती चिकित्सा केल्यावरच उपशय मिळतो. आणि सामवातामध्ये तुम्हाला आमाची चिकित्सा करावी लागते आणि तसं केल्यावर उपशय मिळतो. ही दोन लक्षणं तुम्हाला थकवा देणारी आहेत प्रॅक्टिसमध्ये, सामवात आणि वाताने प्रेरित करून दुसऱ्या कुठल्याही दोषाला दुसऱ्या स्थानामध्ये नेणं हे लक्षणं महत्वाचे. त्यामुळे हेतू विचारणं हे फार गरजेचं पडतं प्रत्येक वेळी आणि ते तुम्ही विचारले गेले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट सामपित्त सांगितलं, सामकफ सांगितलं. पुढचा प्रश्न आहे औषधी अपानकाळी द्यावी का. अपान क्षेत्रातल्या व्याधी असतील तर ती अपानकाळी द्यावीत. मूत्राश्मरी असेल तर त्याची औषधी अपान क्षेत्रात द्यावीत. मूत्र हे मूत्राश्मरी हा पृथ्वी महाभूताचा व्याधी आहे असं जर समजली तर औषध ही आप महाभूताची आणि तेज महाभूताची असावीत ती अपानकाळी द्यावीत असे विचार करावेत आणि त्या पद्धतीने ती द्यावीत. पुढे एक प्रश्न झालेला आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नात काय विचारायचं तर पुढे तुम्ही प्रश्न विचारू शकता. पुढचा प्रश्न वैद्य मधुरांनी विचारलेला आहे. अनुक्त व्याधीमध्ये दोष दृश्य यानुसार चिकित्सा दिली जाते. ग्रंथोक्त व्याधीमध्ये चिकित्सा उपक्रम किंवा एक क्रम दिलेला असतो. तसे अनुक्त व्याधीमध्ये कोणत्या क्रमाने चिकित्सा द्यावी. आता हे जे अध्याय लिहिलेलेच आहेत आपले
ज्वरापासूनचे सगळे, त्याच्यात प्रत्येक अध्यायात चिकित्सा सिद्धांत दिले आहेत. आता मुख्य तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो. अनुक्त व्याधींमध्ये अनुक्त व्याधी ज्यावेळी एखादी असेल तर त्या व्याधीची लक्षणं काय आहेत ती तुम्हाला लिहायची आहेत. त्या व्याधीचे हेतू काय आहेत तुम्हाला लिहायचे आहेत. हेतू किती बलवान आहेत की ज्याने तो व्याधी बनवला, त्यानुसार ते हेतू सगळे काढायचे आहेत. नंतर त्या हेतूंचे गुण काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या सिद्धांतानुसार, अंश कल्पनेनुसार तुम्ही सरळ सरळ गुणांचा विचार करून गुणांच्या विपरीत औषध द्यायचे. हा एक विचार साधा जो प्रत्येक वैद्य करतो. दुसरा विचार ज्याला अंश कल्पनेचा विचार म्हणतात आणि गुण विपरीत चिकित्सा ज्याला म्हणतात, हेतू विपरीत चिकित्सा म्हणतात, ती तुम्ही द्यायची आहे. दुसरे काही विचार असतात ज्यामध्ये तुम्ही काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजेत. म्हणजे काय की जो अनुक्त व्याधी असेल तो अनुक्त व्याधी कुठल्या स्थानात आहे, हे म्हणजे काय तर आहे. म्हणजे आमाशयाची चिकित्सा ही कडू औषधी देणं आहे. आमाशयाची चिकित्सा ही रुक्षण आहे. अशा विषयी असे विचार करून तुम्ही तो अनुक्त व्याधी ची चिकित्सा तुम्ही चिकित्सेचा एक विचार त्या हेतूंच्या निवड करून त्या व्याधीला देणं. दुसरा, तो व्याधी ज्या स्थानात आहे त्या स्थानाचं काय करणं की त्या स्थानाची चिकित्सा करणं. म्हणजे जर पक्वाशयात असेल तर पक्वाशयाची चिकित्सा जी आहे ती स्नेहन आहे. पक्वाशय हा वाताचं स्थान असल्याने त्याची चिकित्सा ही स्नेहन आहे. त्यामुळे त्याची तो अनुक्त व्याधी जर पक्वाशयात असेल तर स्नेहनाची चिकित्सा व्हायला पाहिजे. वरून अभ्यंग केलं गेलं पाहिजे, पोटात तूप गेलं पाहिजे, अपानकाळी गेलं पाहिजे. अशा पद्धतीने ती चिकित्सा करायची आहे तुम्ही. तिसरं, तो अनुक्त व्याधी जिथे आहे त्या स्थानाची चिकित्सा आपल्याला जर कळत नसेल तर ते स्थान ज्या दोषापासून झालेलं आहे किंवा ते स्थान ज्या धातूपासून बनलेलं आहे त्या धातूची चिकित्सा करणे. म्हणजे काय, जर तो अनुक्त व्याधी म्हणजे एखादा त्वचाविकार आहे आणि तो अनुक्त आहे, तुम्हाला कळालंच नाही काय असा तो त्वचाविकार आहे, कसला त्वचाविकार आहे, अनुक्त व्याधी आहे, तर तो अनुक्त व्याधी ज्या भाव पदार्थातून बनलेला आहे, म्हणजे कुठला तर मांस, त्वचा कशापासून बनलेली आहे, मांसापासून, तर आपली चिकित्सा ही मांसगामी असायला हवी. जर तो अनुक्त व्याधी हा जिभेवर झाला असेल, फॉर एक्झाम्पल की कॅन्सर झाला असेल, जिभेला कॅन्सर झाला असेल, तर जिभेची उत्पत्ती कशी आहे, कफशोणित मांससारा हा जिव्हा, कफशोणित मांसाचा सारातून जिव्हा तयार झालेली आहे. म्हणजे तुम्हाला ती चिकित्सा ही कफाला अनुलक्षून, शोणिताला अनुलक्षून आणि मांसाला अनुलक्षून असायला हवी. जर तो अनुक्त व्याधी फुफ्फुसाचा असेल, जे कोरोना सदृश आपण आता जो म्हणतो, फुफ्फुसामध्ये जर तो अनुक्त व्याधी जर झाला असेल, फुफ्फुसाचे संबंध त्या अनुक्त व्याधीचा येत असेल, तर शोणित फेन फुफ्फुसा हा जे आपल्याला माहिती आहे, तर तुमची चिकित्सा ही शोणिताला अनुलक्षून असायला हवी. तुम्ही जोपर्यंत रक्ताचं सारत्व चांगलं करत नाही, रक्ताला बल देत नाही, तोपर्यंत फुफ्फुसाची चिकित्सा होणार नाही. जर तो अनुक्त व्याधी हृदयाशी संबंधित असेल तर शोणित आणि कफ प्रसार भागातून हृदय झालेला आहे, तर तुमची चिकित्सा ही शोणिताला अनुलक्षून कफाला अनुलक्षून असायला हवी. जर तो व्याधी हृदयाच्या सिरांमध्ये झालेला असेल, म्हणजे ब्लॉकेजेस सारखा असेल व्याधी किंवा असं असेल, तर मग सिरा कशापासून बनले आहेत, तर सिरा या मेदाच्या खरपाकापासून बनलेल्या आहेत. तर तुमची चिकित्सा ही मेदाला अनुलक्षण असायला हवी, रक्तालाही अनुलक्षण असायला हवी. म्हणजे रक्तपाचक देणं, मेदोपाचक देणं, अशा पद्धतीने तुमची चिकित्सा असायला हवी. तर अशा पद्धतीने तो अनुक्त व्याधी जिथे आहे त्या स्थानाला अनुलक्षून तुम्ही ती चिकित्सा द्यायला हवी. हे अतिशय महत्वाचा विचार आहे जो तुम्ही नोट करावा किंवा ज्याचे रेकॉर्डिंग तुम्ही डोक्यात ठेवावा प्रत्येक वेळी
कारण अनुक्त व्याधी हे येणार आहेत तुमच्या समोर. अनुक्त व्याधींच्या हेतूचं पृथकत्व करणं, हे घे, अनुक्त व्याधीच्या हेतूंचं पृथकत्व करणं. ज्यांना काही प्रश्न विचारले ते फक्त मेसेज करा. माईक कोणी चालू करणार का? खूप लोक आहेत आणि डिस्टर्ब होत आहे. कोणाचा माईक चालू आहे? एक मिनिट करतो मी, मला मिळू दे माणूस. ओके, म्यूट. कुठे आलेलो मी? तर अशा पद्धतीने अनुक्त व्याधींची चिकित्सा करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, पाटील कोण आहे ते, यांनी कृपया माईक तुमचा म्यूट करा. पाटील सर आपला माईक कृपया बंद करा, परत चालू करू नका. तुम्हाला आवाज येत नसेल तर हेडफोन तुमचे बघा, चेक करा. तुमचं माईकचं बटन चालू करू नका, त्याच्याने तुम्हाला आवाज येणार नाहीये. तर अशा पद्धतीने हे दोन विचार मी तुम्हाला सांगितले अनुक्त व्याधींचे. एक, हेतूंच्या अंशांश कल्पनेचा विचार करून, गुणांचा विचार करून गुणांची विपरीत चिकित्सा करणं. दोन, अनुक्त व्याधी ज्या ठिकाणी आहेत त्या स्थानाची, तीन विचार सांगितले. अनुक्त व्याधी ज्या स्थानात आहेत त्या स्थानांची चिकित्सा करणं, जे आपल्याला सूत्र सांगितलेलं आहे की त्या स्थानाची पहिली चिकित्सा व्हायला पाहिजे. आमाशयात अनुक्त व्याधी असेल तर आमाशय चिकित्सा ही रुक्षण असायला हवी, आमाशय चिकित्सा ही कडू औषध असायला हवी. नंतर अनुक्त व्याधी ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण ज्या भावपदार्थांनी बनलेलं आहे त्या भावपदार्थाची चिकित्सा असायला हवी, ज्याची मी उदाहरणं तुम्हाला दिली. तिसरं, अनुक्त व्याधी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी चिकित्सा देताना त्या भागाला जाणारी अशी गामित्व औषधं असायला हवीत. म्हणजे काय, तर अनुक्त व्याधी हा डोळ्याला झाला असेल तर तुमची औषध ही चक्षुगामी असायला हवीत. जर अनुक्त व्याधी तुमचा स्रोतसाशी संबंधित आहेत, चिंता या गोष्टींशी संबंधित असेल तर तुमची औषधही रसगामी असायला हवीत. अशा पद्धतीने तुम्ही ते अनुक्त व्याधींचा विचार करायला. धातूचा क्षयवृद्धीचा विचार, श्रोतदृष्टीचा विचार हा सगळा त्या अनुक्त व्याधींमध्ये तुम्ही करायचा आहे. आणि तुम्हाला अशाही काही पॉईंट आता काही विसर राहिले पण असतील माझ्या बोलण्यात, ज्या ज्यावेळी आठवण येईल त्यावेळी मी बोलीन, कारण हे काय आपण तयार केलेली हे नाहीये लेक्चर. तर अशा पद्धतीने त्या अनुक्त व्याधींचा विचार तुम्ही करायचा आहे. अनुक्त व्याधींचा विचार करताना ती व्याधी कुठल्या ऋतूमध्ये, वयोराप्ती भुक्तानाम तेंत मध्याधिका क्रमात सांगितलेला आहे. म्हणजे काय, तर ती व्याधी कुठल्या त्याच्या वयाच्या अवस्थेमध्ये वाढलेली आहे, ती व्याधी कुठल्या ऋतूमध्ये वाढलेली आहे, ती व्याधी तुमच्या वसंतात वाढलेली आहे का, ती व्याधी शरदात वाढलेली आहे का, ती व्याधी वर्षा ऋतूत वाढलेली आहे का, यानुसार ती व्याधी जेवल्यानंतर वाढते का, ती व्याधी रात्री झोपताना वाढते का, ती व्याधी सकाळी उठल्यावर वाढते का, हा विचार करून त्या व्याधीचा दोषदृष्टी तुम्ही काढू शकता. त्या व्याधीचा दोष तुम्ही मुख्य दोष काढू शकता आणि त्या दोषाला अनुलक्षून चिकित्सा करायची. हे फार महत्वाचं आहे. काय आहे, प्रत्येक वेळी तुम्हाला माहितीये की क्षीण दोष असेल, क्षीण हा वर्धयितव्य, हा म्हणजे क्षीण जे आहेत त्यांचं वर्धन करायचं आहे. आणि जो सम आहे, जो समस्थितीत आहे, सम पालयितव्य, हा समाचं पालन करायचंय आपल्याला. आणि जो वृद्धी आहे, वृद्धा हा ऱ्हासयित्वा, वृद्धी ज्यांची आहे, जे दोष वृद्धी आहे त्यांचे ऱ्हास करायचा आहे. हा कॉमन प्रिन्सिपल ह्या चौथ्या पाचव्या विचारांमध्ये तुम्ही ते पालन करायचे आणि त्यानुसार दोषांना तुम्ही समस्थितीत आणून ठेवायचे. अनुक्त व्याधींमध्येच बोलण्यासारखं खूप काही आहे, पण ह्या बेसिक गोष्टी काही ज्या आहेत त्या तुम्ही त्या अनुक्त व्याधींमध्ये करायच्या, जेणेकरून कुठलीही अनुक्त व्याधी असेल ती कुठली स्थानाची आहे, त्या स्थानाचा भाव पदार्थ, त्या स्थानाची चिकित्सा ही आपल्याला माहिती. यकृतात अनुक्त व्याधी झाली तर यकृताची चिकित्सा ही रक्तगामी असायला हवी, यकृताची चिकित्सा ही रक्ताशी संबंधित असायला हवी. प्लीही संबंधित अनुक्त व्याधी असेल तर रक्तदृष्टीजन्य ती कारण नष्ट करण्याची चिकित्सा असायला हवी. अशा पद्धतीची किंवा उदराची अनुलक्षण चिकित्सा असायला हवी. अशा पद्धतीने त्या अनुक्त व्याधींची विचार करायचा आहे. माझ्यामध्ये बऱ्यापैकी मी अनुक्त व्याधी बद्दल बोललोय, काही पॉईंट राहिले असतील. कोणत्या क्रमाने चिकित्सा करावी हा मी विषय सांगितलेला आहे. तर त्यामुळे हे एवढे तुम्ही पॉईंट 5-6 जर सिद्धांत तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेत तर कुठलीही अनुक्त व्याधी तुम्हाला बरी करता येईल. मग त्याचं मॉडर्न पिक्चरायझेशन काही असो, हे महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न घेतो मी. चिकित्सा करताना औषधी द्रव्याची निवड करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा.
त्याच्यावर आता आपले खूप लेक्चर झालेले आहेत ऑलरेडी युट्यूबवर, तरी पण आपण त्याच्यावर आता थोडक्यात बोलू, वेगळा काहीतरी विषय बोलूया. तर चिकित्सा करताना द्रव्याची निवड करताना तुम्हाला सांगितले की आपण हेतूंचा विचार करतो, हेतू काढता यायलाच हवेत, हेतू कशाने घडले हे काढता यायला हवेत, मग ते कुठलेही हेतू का असे ना ते तुम्हाला काढता यायलाच हवेत, जेणेकरून तुम्हाला हेतूनुसार तुम्हाला त्या हेतूंचे गुण कळतील आणि हेतूंच्या विपरीत तुम्हाला औषध द्रव्य देता येतील. हेतू काढताना काही वेळेला तुम्हाला आपण बारीक बारीक जे अंशांश कल्पना आहे तो आपण सगळं ते बघितलेलंच आहे, पण कधी कधी तुम्हाला लक्षात येतील की एक हे आहे की गुढलिंग निदानम उपशयो अनुपशयोभ्याम काय हे करणे, काय बरं चिकित्सेत किंवा परीक्षेत, की अनुपशय आणि उपशय अनुपशय बघून तुम्हाला काही परीक्षा कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या समोर पेशंट जर आला तर लक्षात ठेवा अनुपशय जो आहे त्याच्याशी साधर्म्य असणारेच हेतू घडतात रुग्णामध्ये आणि म्हणून तो अनुपशय असतो. म्हणजे काय की उदाहरण जर रुग्ण तुमच्या समोर आला तर तो जर म्हणत असेल की मला जर शेंगदाणा खाल्ल्यावर त्रास होतो असं जर म्हणत असेल तर हा अनुपशय शेंगदाण्याने जो होत असेल तर त्याचे हेतू विचारताना तुम्ही तेलकट तुम्ही जास्त खाता का, तळण जास्त खाता का, दुपारी जास्त झोपता का, हे हेतू तुम्ही विचारले गेले पाहिजेत. कळतंय तुम्हाला मी काय बोलतोय? तर हे विचारले गेले पाहिजेत हेतू की तुम्हाला बरोबर ती लिंक मिळणार आहे. जर तो म्हणत असेल की मला थंड लगेच खाल्ले की लगेच सर्दी होते असं जर असेल तर तुमचे हेतू हे कफवृद्धीच्या हिशोबाने तुम्ही विचारले गेले पाहिजेत की तू जास्त तूप खातोस का, तू दुपारी झोपतोस का, किंवा जड अन्न खातोस का, किंवा जड खाल्ल्यावर तुला त्रास होतो का, तू जास्त पाणी पितोस का, अशा पद्धतीचे हेतू तुम्ही विचारले गेले पाहिजेत. त्यामुळे अनुपशय लक्षात ठेवायचा, अनुपशय जवळजवळ हा हेतूच असतो, कधी कधी अनुपशयच हेतू असतो. त्यामुळे अनुपशय आणि उपशय हे पेशंटला विचारणं गरजेचं आहे चिकित्सा करताना, औषधी निवड करताना. आणि मग त्यानुसार तुम्हाला एक पिक्चरायझेशन मिळतं की काय आपल्याला कुठलं द्रव्य सिलेक्शन करायचंय, द्रव्य निवड कशी करायची याबद्दल आपण खूप बोललेलो आहे की द्रव्याचे जे पंचधर्म आहेत की द्रव्य कार्य करतं हे त्याच्या केमिकल कंपोजिशन मधून नसून ते रसगुण विपाक यानुसार ते काम करतं आणि त्यानुसार त्याचं सिलेक्शन करता यायला पाहिजे. त्याचे गुण, त्याचं रस, त्याचं वीर्य, त्याचा विपाक आणि त्याचा प्रभाव जो काही आहे त्यानुसार त्या द्रव्याची तुम्ही निवड करायची आहे. लक्षात ठेवा कधी कधी काय होतं की एकेरी द्रव्य प्रयोग जो कधी सांगितलेला आहे की निदिग्धिका कासे असं सांगितलेला प्रयोग तुम्हाला मिळतो की कासामध्ये निदिग्धिका वापरायची. तर असं ज्यावेळी असतं त्यावेळी याचा अर्थ असा होतो त्या द्रव्याचा अभ्यास तुम्ही का करायचा याबद्दल तुम्हाला सांगतो, आणि खूप जर केला तर तुम्हाला कमीत कमी औषधात जास्त हे फलश्रुती मिळेल. याचं कारण असं की ज्यावेळी अशी द्रव्य दिली जातात निदिग्धिका कासे, त्यावेळी कासाची जी जी काही संप्राप्ती आहे, कासामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणारी जी जी काही स्रोतसे आहेत, कासामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणारी जी जी काही दोष्य आहेत, त्या सगळ्या दोषांवर, त्या सगळ्या स्रोतसांवर जाणारी जे द्रव्य असेल ती निदिग्धिका आहे, ती रिंगणी आहे. त्यामुळे रिंगणीचा विचार करताना असा करायला पाहिजे. जसं पांडुरोगामध्ये लोह सांगितले की पांडुरोगामध्ये हिरडा सांगितलेला असेल, आता पांडुरोगाची चिकित्सा आपली टीका वाचन चालू आहे सकाळचं, तर तो जर लोह सांगितलेला असेल तर पांडुरोगाची संप्राप्ती घडते कशी, तर पित्त प्रकोपित कारणाने घडते. प्रेरकत्व काय आहे, त्याला वायूचं प्रेरकत्व आहे आणि तो वायू त्या प्रकोपित पित्ताला च्युत करून त्या स्थानापासून नेऊन तो त्या पित्ताला यकृत वृद्धी करतो किंवा प्लीहा वृद्धी करतो, यकृत वृद्धी करतो, नंतर तो त्वचेत मांसेत त्या पित्ताला घेऊन जातो आणि मांडवता येते. असं जर असेल त्याचं तर ते लोहभस्म ते काय काय करणार आहे, तर ते लोहभस्म पित्तापासून ते वायूच्या प्रेरकत्वापासून ते त्या श्रोतदृष्टीपर्यंत, कोणाचा परत माईक चालू झालाय, कृपया माईक आपला बंद करा, कोणाचा चालू झाला असेल त्यांनी. अनिकेत माईक कृपया बंद करा. तर अशा पद्धतीने ते द्रव्य ज्यावेळी एकेरी सांगितलं जातं, जसं श्वासात बेडा, तर असं सांगताना श्वासाच्या ज्या ज्या काही संप्राप्ती असतील, श्वासाचे जे काही स्रोतदृष्टी असतील, श्वासाचे जे काही दृश्य असतील त्या सगळ्यांवर काम करणारं तरी द्रव्य असतं. त्या द्रव्याचं डिझाईन हे ह्या दृष्टीने केलेलं असतं. त्यामुळे असाही द्रव्यांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. प्रश्न बघतो मी. दुसरे
राहिली गोष्ट चिकित्सा करताना औषधी द्रव्याची निवड तर ह्या पद्धतीने एक करायची, आणि दुसरी की द्रव्यांचा बऱ्यापैकी अभ्यास करायचा, जेणेकरून ते पिक्चरायझेशन द्रव्यांचं आपल्या समोर क्लिअर होईल की कुठलं द्रव्य कुठल्या व्याधीमध्ये हे करायचं. आणि त्या पद्धतीने आपण ह्याच्यावर खूप बोलणं झालेलं आहे. आणि एकेरी द्रव्य प्रयोगाची 2-3 लेक्चर्स आहेत युट्यूबवरती, तुम्ही बघितली की मला आणि डिटेल आयडिया येणारच आहे चिकित्सेची, तर ती तुम्ही हे करायची. हा, आता आम्ही पुढचा प्रश्न घेतो. अर्धा तास जरा 2च प्रश्न आपण घेतलेत. हा, आता प्रश्न थांबवा तुम्ही ज्यांनी कोण विचारत असतील, आणि उद्या काही प्रश्न विचारा, कारण आता शक्य होणार नाही. तर आता हा, अध्मान, आटोप, अनाह. हा हा, तर ही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या व्याधींमध्ये बघायला मिळतात. तर अध्मान जो प्रकरण आहे ते जास्त व्याधींमध्ये खूप आहे. हा, आणि अध्मान म्हणजे पोट फुगणे, अध्मानासारखाच अनाह असा शब्द आहे, आणि आटोपामध्ये आवाज येतो पोटामध्ये. तर आता अध्मान हे जे लक्षण आहेत ते आपल्याला डिफरन्शिएशन करताना खूप व्याधी समोर येतात. म्हणजे तुम्ही जरी शिंबी वर्गीय धान्य खाल्लं तरी अध्मानी लक्षण येतं. आमाशयगत वायूमध्ये अध्मानी लक्षण आहे. वातज छर्दी जर तुम्ही बघितलं त्याच्यातही अध्मान लक्षण येतं. उदावर्तामध्ये येणारं लक्षण हे अध्मान हे लक्षण आहे. आणि कृमींमध्येही लक्षण अध्मानी लक्षण बऱ्यापैकी दिसतं. अध्मान अनाह. आटोपामध्ये वायूचं चंचलत्व खूप आहे, चलू गुण खूप आहे आटोपामध्ये. अध्मानामध्ये आहे, पण अध्मानामध्ये गुदावरोध जास्त आहे. अध्मानामध्ये गुदावरोध जास्त आहे. मग तो अर्शजन्य असेल, उदावर्तजन्य असेल, कृमीजन्य असेल. माईक परत कोणाचा चालू झाला? माईक कृपया बंद करा. माईक कृपया बंद करा, कोणी माईक चालू करू नका. सगळे प्रश्न तुम्ही लिहूनच प्रत्येकाने मग बोललं तर मग हे होणार आहे. तर अशी अध्मानाची वेगळी कारण आहेत. आणि अध्मानाला गुदावरोध जास्त आहे, म्हणजे जो अवरोध ज्याला म्हणतात तो जास्त आहे, अधो अवरोध जास्त आहे वायूला, आणि तो ऊर्ध्वग होतोय तो वायू, आणि ते लक्षण तो निर्माण करतोय. आणि आटोपला चलायमान वायूचं हे आहे. दोघांची ट्रीटमेंट उष्णम वातानुलोमनच होते, पण या दृष्टीने त्याचं चलगुण हा आटोपामध्ये जास्त येतो, अवरोध हा अध्मानामध्ये जास्त येतो, हे डोक्यात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा काय आहे? चिकित्सा करत असताना व्याधी घटक पंचांचा विचार करता आला. व्याधी घटक पंच म्हणजे तुम्हाला हेतू पूर्वरूप हे निदान पंचक हवेत की निदान पंचकाचं सांगितलं तुम्हाला की हेतू विचारायचे तुम्ही. हेतूंवरून तुम्हाला हेतूंच्या गुणांचं ज्ञान होणार आहे. हे गुणांच्या ज्ञानावरून तुम्हाला गुण हे करणार आहे. पूर्वरूप तुम्हाला बघायचे आहेत पेशंट मध्ये. पूर्वरूप काय एवढे महत्वाचे आहेत की तुम्हाला भावी व्याधी त्या पूर्वरूपाने कळणार आहे. पूर्वरूपाने तुम्हाला अजून एक गोष्ट कळते महत्वाची जी आहे ती की पूर्वरूप सगळे असतील आणि तो व्याधी असेल तर तो व्याधी कृच्छ साध्य म्हणजे साध्य होण्यासाठी अतिशय कठीण असा तो व्याधी होऊन जातो जर पूर्वरूप पूर्ण असतील तर. त्यामुळे पूर्वरूप बघणं हे गरजेचं आहे. रूप ही व्याधींमध्ये जर पूर्णपणे दिसत असतील तरीही तो व्याधी कष्ट म्हणजे असाध्यत्वाकडे किंवा कष्ट साध्य असा तो होतो. त्यामुळे पूर्वरूप आणि रूप हे बघणं गरजेचं आहे. उपशय अनुपशय सांगितलेलेच आहेत. आणि संप्राप्ती जो त्या ओळीतला जो दुसरा शब्द आहे संप्राप्ती त्याचा वेगळा आहे की बाकीची जी पंचक आहेत बाकीचे 4 गोष्टी आहेत ते तुम्ही रुग्णांना विचारून आणि असं करणार आहात, पण संप्राप्ती तुम्ही तुमच्या ज्ञानाने ती उहन करणार आहात अशा दृष्टीने. तर त्या दृष्टीने तुम्ही ती संप्राप्ती लावायला हवी आणि ते पंचक जे आहेत निदान पंचक त्याचा वापर करायला हवा. पुढे शवथू शिंका या काय बरं या लक्षणाचा वात अवरोध, वात वृद्धी,
व्यतिरिक्त कसा विचार करता येईल. शिंक हा क्षवथू या व्याधीचा ते म्हटलात विचार कसा करता येईल असं त्यांनी सांगितलं. दुसरा प्रश्न परत त्यांनी विचारलेला आहे. प्रश्न ज्यांना जास्त ते जास्त वाचन करत आहेत. तर आपण क्षवथू बघूया. तर शिंका येणे, सर्दी होणे, नाक वाहणे अशा पद्धतीचा जो आपण प्रतिशय ज्याला सर्दी असं आपण म्हणतो. त्याचा वात अवरोध आणि वातवृद्धी या व्यतिरिक्त सांगितलेला आहे त्यांनी. म्हणजे उदावर्तामध्ये काय बरं लक्षण जे आहे, अधोवातस्य रोधेन गुल्मोदावर्त रुक्कम वातमूत्र शकृशंग ते झालं. नंतर शकृता पिंडिको द्वेष्टन प्रतिशाय शिरोरुजा असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये तर शिंका येतातच आणि हे जे मल धारण करतात, मलाचा वेग धारण करतात त्याच्यामध्ये शिंका येतात, सर्दी होते, त्या सकाळी उठल्या उठल्या सर्दीचे वेग येतात, ही प्रकरणं त्यांना दिसतातच. त्यात काही वेगळं हे नाहीये. पण हे सोडून शिंका सर्दीचा विचार काय करायचा असं ते म्हणतायत. तर नाकाचा मल हा मांसाचा मल आहे. नाक हे गंधाचं स्थान आहे, म्हणजे पृथ्वी महाभूताचं स्थान आहे आणि त्याच्यात आकाश महाभूत आहे. हे दोन विचार फार महत्वाचे आहेत. मांसदृष्टी झाली असेल तरीही शिंका येतात. लक्षात ठेवा, अर्श नासा अर्श ही मांसाची विकृती आहे, ती नाकात होते. त्यामुळे मांसदृष्टीकर जी काही कारणं आहेत तीही तुम्ही वहन करावीत प्रतिशय म्हणजे शिंक्यामध्ये. जे मांसाशन जे करतात आणि चुकीच्या पद्धतीने करतात, म्हणजे काय की जे मांसाहाराचे जे नियम आहेत त्या पद्धतीने जे काही सद्योहता हा सांगितलेला आहे, ही जे काही नियम आहेत ते पद्धतीने न करता चुकीच्या पद्धतीने करणं, चुकीच्या क्रियेने त्याच्यावर संस्कार करणं, अशा पद्धतीने जे करतात मांसदृष्टीचे त्यांनाही त्यांच्यातही क्षवथू या लक्षणाचा विचार करायचा आहे. दुसरी गोष्ट, क्षवथूचा विचार हा आमाशय या हिशोबाने खूप महत्वाचा आहे. कारण कफाचं उद्भवस्थान हे आमाशय आहे. त्यामुळे सर्दी जरी नाकात होत असली तर त्याचं उद्भवस्थान हे कफाचं आमाशय आहे. त्यामुळे ज्याला अजीर्ण आहे त्यांनाही क्षवथू हा त्रास होतो आणि त्यासाठी मग त्यांना अजीर्ण दूर करावं लागतं. अशा पद्धतीचा तो विचार तुम्हाला करावा लागेल. नंतर जे काही धूळ दुरी ह्याच्यात जे काम जास्त करतात त्यांना तो असतो, त्यांचे हेतू आपण हे करावे लागतात. काही ॲलोपॅथीची औषधं आहेत, म्हणजे ओपॉइड एनाल्जेसिक किंवा सॅलिसिलेट सारखी औषधं आहेत, ओपियम डेरिव्हेटिव्हची काही औषधं आहेत. तर त्या औषधांचा अतियोगाने पण क्षवथू हे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसतं. तर पेशंट कुठली औषधं घेतोय आणि त्याला शिंका होत आहेत, दिसतायत, हे पण तुम्हाला पाहावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने क्षवथूचा विचार करावा लागणार आहे. सूर्याकडे बघणं, वर निरीक्षण करणं, अशा पद्धतीचे कारणही तिथल्या मर्माला क्षोभ उत्पन्न करतात आणि क्षवथू हा व्याधी होतो. तर अशा पद्धतीची कारणही क्षवथूमध्ये हे होतात. नाकातले केस ओढणे हे अविकादच्या शोथाचं कारण आहे, म्हणजे तिथे रक्ताची दृष्टी आणि वातवृद्धी अशा पद्धतीची होते आणि ती डोळ्यांना इजा करणार ते काम आहे. तर अशा पद्धतीची जे करणारी आहेत त्यांच्यातही क्षवथू हे लक्षण दिसतं, तर तेही तुम्ही हे करायचं आहे. कर्ण पटलाला छिद्र असेल तरही क्षवथूचा त्रास होतो, तर कानात कापूस घालणे ही चिकित्सा त्यांना सांगून त्या दृष्टीने विचार करायचे आहेत. शक्यतो वाताच्या प्रतिशयामध्ये शिंका खूप असतात, अशा पद्धतीचं हे दिसतं आणि त्या पद्धतीने तुम्ही तो क्षवथूचा विचार अशा वेगळ्या अँगलनेही तुम्ही तो करायचा आहे. झालं. पुढे प्रश्न घेतो पटापट. क्षवथू अजून बोलण्यासारखा आहे पण आता एकदम स्पॉट बोलतोय मी, त्यामुळे एखादं अनेक पॉइंट राहणार. आणि आणि तोंडाचा विचार हे सगळे विचार करावे लागतात.
पिळले जात असतील तर कृमीजन्यातून उत्पन्न क्षवतो होतो. त्याच्यात ते नाक चाळवतो, त्याला चोळतो नाकतो आणि तो शिंकतो. अशा पद्धतीने नाकातून घाण वास येत असतो. तर शक्यतो वरच्या साईड तर खूप वाद घेत आहेत कोरोनामध्ये काही जण, आणि ते मरमाचा आघात केल्यासारखाच आहे. अतियोग आहे तो. त्यामुळे तो अतियोगाने पण क्षौत्वी लक्षण दिसतं. नंतर मग एवढी वाघ घेऊन मला शिंका का आल्या असं, तर ते लक्षण अतियोगातून उत्पन्न आहेत. बाकी कुठले लक्षण आहे? पुढचा प्रश्न घेतो. एखादे लक्षण घेऊ. आता प्रश्न वाच काय विचारायचे, कारण आता 9:15 वाजायला आले. उद्या काही प्रश्न घ्या. हा, खूपच प्रश्न पडले. एखादे लक्षण घे. शूळ होतोय तुम्हाला. तुम्ही गुडघ्यावर माईक बंद करा. कुठ्या तो काय माईक बंद करा. आता माईक चालू आहे. कुठ्या माईक बंद करा. कोण चालू केलाय? गेलं आता लक्षण प्लेटलेट नाही. लक्षण घेऊन एखादं लक्षण घेऊन तर जानशूल आहे. तर तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, ते गुडघ्यावर कधी पडलेले का? तर ते हो म्हटले. तर तो अविकातेचा असा विचार करून रक्त शुद्धीकरण आणि वातशामक असे औषध द्यायला हवी. गुडघ्यावर कधीच पडलेले नाही आहेत, वजन जास्त असेल, प्रमेह अशा पद्धतीचा असेल, तर तो श्रोतरोध मुळे अस्थिचा क्षय अशा पद्धतीने ते झालेलं लक्षण आहे. ते स्थानिक ग्रहण करणं गरजेचं आहे. असं करावं लागणार आहे. त्या गुडघ्याला तेल लावल्यावर बरं वाटतं, तर तो वातवृद्धीचा आहे. त्याला तुम्ही वाताची चिकित्सा करायला हवी. थंड पाणी टाकल्यावर बरं वाटतं, तर तो पित्तावृत्त वात असेल तर त्यानुसार चिकित्सा करायला हवी. त्याच्यावरचं शोथ कसा आहे, तो आरक्तवर्णात आहे का, दाहयुक्त आहे का, असा जर असेल तर तो पित्ताची शोथाची चिकित्सा करायला हवी. तर असं सगळं करायला हवं. मग पित्ताची शोथाची चिकित्सा असेल तर हे तू विचारायला हवे. तुम्ही तिखट आंबट खाता का? तो चानूस किलाचा पेशंट आहे, तो म्हणत असेल की वातावरण काहीच खात नाही, तो म्हणत असेल तिखट आंबट तेलकट जास्त खातो, तर ते रक्तावृत्त वात असेल किंवा आमावृत्त वात असेल किंवा अशा पद्धतीचा तो वात असेल. चिकित्सा देताना मग तुम्हाला ते अमृत बलागुळीच्या तेलासारखे किंवा पिंड तेलासारखे तेल लावून तो जानशूल कमी करावं लागेल. किंवा जर शोथ असेल तर तेलाची गरज नाही, तर शोथ कमी करावा लागेल. पोटातून अमृताचे गुळ किंवा अमृतासारखे गोक्षरासारखे घटक तुम्हाला द्यावे लागेल, जे पित्त वातावर काम करते. अशा पद्धतीने सगळ्याचा विचार करायचा आहे. लक्षणं घेऊन. तर हा मोठा विषय आहे. तुम्ही एक्झाम्पल जानशूलाचं सांगितलं तर त्या पद्धतीने त्या पद्धतीने तुम्ही कौष्टुभ शीर्षकाचा विचार करा की जसं उदरात जलसंचिती होते त्याप्रमाणे गुडघ्यात झालेली जलसंचिती, म्हणजे आपल्याला जलसंचिती कमी करण्यासाठी उष्ण ग्राही अशी औषधं वापरायची. त्यानुसार त्याचे शुंठीचा हिरगुंडीचा लेप करणं हे इष्ट आहे आणि हे करणं फायदेशीर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तो जानशूलाचा विचार करायचा. पुढे आता जाऊया. प्लेटलेट काउंट वाढला आहे. एज 2.5 वर्ष आहे. 2.5 वर्ष हाफ इयर आहे. एज अर्धा 1 to 2 years आहे. सॉरी 2 वर्षाचा आहे. काही लक्षणं नाहीत. WBC वाढलेला आहे, कसा विचार करावा. सकाळीच मी जलोदराची केस सांगितली. तर असे जन्मतः 1 to 2 years आहे. तर 3 वर्षापर्यंत जे काही व्याधी आहेत लहान मुलांचे ते कर्मविपाकाने होतात असं सांगितलेलं आहे. तर त्यांची चिकित्सा त्या दृष्टीने विचार करायचा. पूर्वीचे लोक म्हणायचे की 3 वर्ष आहे तोपर्यंत होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते, अशा पद्धतीचं असायचं. तर त्याचा बारीक सारीक विचार खूप करणं आहे. नुसता चिकित्सा द्रव्य ह्याच्यात ते अडकून न राहता बाकीचाही विचार करणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने ते विचार करावे लागतात. कर्मविपाकाने
आहार विहार या दृष्टीने तो विचार करावा लागतो. WBC वाढलेला आहे, कसा विचार करावा हे सगळं झालं. तर मुळात आता अशा पेशंटला आधी सगळी असते एक जे काही जी काही चिकित्सा करायची आहे ती प्रत्यक्ष अशा हिशोबाने आई वडिलांना सांगून अशा हिशोबानेच करावी की हे जे प्रकरण आहे ते असं असं आहे, आणि त्या हिशोबाने करून मग त्या बाळाला आपण काय करता येईल तर बाळाची दिनचर्या कशी कशी करू, तर त्याला तेल अभ्यंग करणं, रक्त त्याची लक्षणं बघायची, नख नेत्र मूत्र ही सगळी लक्षणं बघायला पाहिजेत. काही नाही तसं काहीतरी असणार लक्षणं, तर ती लक्षणं बघावीत. प्लेटलेट काउंट एका ठिकाणी वाढलेला वाटतं तर दुसऱ्या लॅबमध्ये तो चेक करावा, असं सगळं क्रॉस चेकिंग सगळं झालं पाहिजे आणि मगच सगळा विचार करावा. ठीक आहे. बाईल डक्ट नॉट डायलेटेड असा रिपोर्ट म्हणजे स्फिंक्टर समजावे का आणि काय ट्रीटमेंट द्यावी, माइल्ड प्लुरल इफ्युजन असा विचार करावा. वेगवेगळे प्रश्न ते एकाच बाळाचे असतील तर कंपॅरिझन करूच नाही. आपल्याला पित्ताचे काही लक्षण दिसत आहेत का, कधी कधी ते स्फिंक्टर असतं नंतर ते विवृत्त होतं, संवृत्त असतं ते नंतर विवृत्त होतं. कधी कधी गर्भधारणामध्ये एक पोल दिसतो नंतर दुसरा पोल दिसतो. डेव्हलपमेंट ही प्रत्येक व्यक्ती परत्वे ही भिन्न भिन्न असते. लहान मूल आहे त्यामुळे भिन्नता त्याची जी ही आहे ती होऊ शकते. पण आता तुम्ही म्हणत असाल तर यकृताच्या हिशोबाने विचार करून यकृतगामी जी औषधं आहेत जी यकृतामध्ये जाऊन तिथला अविच्छंद दूर करतात अशी औषधं तुम्ही त्याला देऊ शकता. म्हणजे कुठलं, पिंपळी हे औषध यकृतगामी आहे, यकृतामधला अविच्छंद दूर करतं. तर असं ते तुम्ही देऊ शकता, पण असं सांगणं आणि असं देणं पण चुकीचं आहे. तुम्ही तो प्रत्यक्ष पेशंट ह्या सगळ्या अँगलने विचार करून ते कळायला पाहिजे. आणि जर तशी पिंपळी तुम्ही दिलीत कमी मात्रेत अशी मधासोबत तर ते प्लुरल इफ्युजन पण कमी होईल आणि बाईल डक्टशी जो काही संबंध आहे तोही कमी होईल. तिथला अविच्छंद दूर केला तर तो स्रोतच मोकळा होईल, त्याची दृष्टी दूर होऊन त्याचं सगळं व्यवस्थित होईल. बरं, पुढे जाऊया. काहींना दुधाने लूज मोशन होतात. आधमान होते नेहमी अशा लोकांना दूध पचन. हे सगळे पेशंट अजीर्णाचे आणि आमावस्थेचे पेशंट आहेत. आमाशया नसलेल्या आमावस्थेत त्याच्या आमाशयाची चिकित्सा करायला हवी. आमाशयाची चिकित्सा ही रुक्षण आहे. आमाशय चिकित्सा ही कडू औषध आहे. त्या सगळ्या पेशंट मध्ये अजीर्णासन, अध्यासन, संकीर्णासन, विरुद्धासन, शीतासन ही सगळी आसनं बंद करायला हवीत. तरच कुठे ते दुधाचं काय ते पचेल नाही तर न पचेल. त्यामुळे ही सगळी दुधाने जी लूज मोशन होणं असं जे प्रकरण आहे, पित्त प्रकृतीच्या मृदू कोष्ठामध्ये होतं, पण अधमान विद्वान आदी जी लक्षणं दिसतात ती ही सगळी याची आहे. त्यामुळे कोष्ठाची चिकित्सा, आमाशयाची चिकित्सा करायला पाहिजे. आमाशयाचं स्थान हे कफाचं आहे. कफाची चिकित्सा ही वमन आहे, कफाची चिकित्सा ही लंघन आहे. त्या लोकांना एकदा वमन दिलं की पुन्हा काही त्याला दूध न पचण्याचा काही त्रास होत नाही. तर वमन दिलं गेलं पाहिजे. संसर्जन कर्म करून नंतर ते सगळे प्रयोग करायला पाहिजेत. आधमान त्याला होत नाही का अशा दृष्टीने. पुढे साधं गणित आहे. मधुर द्रव्य म्हणजे मधुर आणि जल महाभूताचं म्हणजे पृथ्वी महाभूत आणि आप महाभूताचं द्रव्य पचत नाही. पृथ्वी आणि आप महाभूताचं काय आहे, आम आहे. पृथ्वी आणि आप महाभूताचं काय आहे, कफ आहे. पृथ्वी आणि आप महाभूताचं काय आहे, तर ह्या दोन गोष्टी आहेत. ह्या दोन गोष्टी ऑलरेडी जर तिथे असतील तर त्या दोन गोष्टी पचणार का, नाही पचणार. तिथे तेज महाभूत असायला हवं. ते तेज महाभूत तिथे नाहीये. ते तेज महाभूत नाही नसल्यामुळे तिथं आपण वमन द्यायला पाहिजे, तिथं आपण लंघन द्यायला पाहिजे, तिथं आपण तशी औषधी पाचन द्यायला हवीत. आणि तिथलं तेज महाभूत वाढलं तर ती चिकित्सा योग्य होणार आहे. तर ते दूधही पचतं. ॲलोपॅथीचे प्रश्नच विचारू नका, कारण ते परत टर्मिनॉलॉजी सगळी मला हे करावी लागते. हस्तपाद तलस्वेद प्रवृत्तीमध्ये काय विचार करू शकतो रुग्ण 10 वर्ष. तर ह्याच्यामध्ये हस्तपाद हे मांसाचे अवयव आहेत आणि मांसामध्ये होणारं स्वेद प्रवर्तन. एक त्याला ज्वराची चिकित्सा करावी. तर त्याचं ज्वर असं निदान करून पित्तचे ज्वर असं निदान करून पित्तचे ज्वराची चिकित्सा करावी. दुसरी गोष्ट मांसाची आणि स्वेद हे मेदाचा मल असल्यामुळे मेदाचा विचार, मांसाचा आणि मेदाचा विचार करून त्या दोघांची दृष्टी तर नाही ना,
जर नाहीत ना, हेतू नसतील तर त्या दोन धातूंना अनुलक्षून त्यांची पाचन देणं आणि ते धातू चांगलं करणं, त्या धातूंची दृष्टी करणं जी कारण आहेत, मांसमेधो दृष्टीची जी कारण आहेत ना, की पनीर सारखे द्रव्य खाणं, दुपारी झोपणं, अशा पद्धतीचे दही खाणं, अशा पद्धतीचे जे कारण आहेत ती बंद करावी लागतील आणि त्या पद्धतीने ती चिकित्सा द्यावी लागेल त्या व्यक्तींना. वय वर्ष 10 आहे. तर हे शक्यतो हे खवैगुण्य दृष्टी सारता कमी असलेलं अशा पद्धतीचं प्रकरण असतं, मेदसार किंवा मांससारता कमी असलेलं. तर अशा पद्धतीचे विचार करून खूप काळ, एवढ्या लहानपणी जर होत असेल तर खूप काळ जरा चिकित्सा देऊन ते कंट्रोलमध्ये आणावं लागतं. पित्तजे ज्वर असं एक निदान करून त्याची चिकित्सा करावी. पित्ताशमरीची काय चिकित्सा करावी, फॅटी लिव्हरचा विचार आयुर्वेदाच्या प्रमाणे कसा करावा आणि अश्मरी चिकित्सा ही अश्मरी भेदन आहे. अश्मरी ही व्याधी पृथ्वी महाभूत प्रधान व्याधी आहे. अश्मरी हा व्याधी वृक्कामध्ये मूत्राशयामध्ये होणारा व्याधी आहे, बस्तीमध्ये होणारा व्याधी आहे. आणि हा जो अश्मरी व्याधी जर पित्ताशयामध्ये होत असेल तर तो अश्मरी कसा होतो हे सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे गोरोचन तयार होतं, त्याप्रमाणे तो अश्मरी तयार होतो असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मग जर असं हे होत असेल, काय मी तुम्हाला फक्त विचार सांगतो या पित्ताशमरीवरल्या, फॉर्म्युलेशन सांगण्यात काही पॉईंटच नाही कारण ते प्रत्येक पेशंटनुसार बदलतं. तर असं जर होत असेल तर तिथे कुठेतरी त्या पित्ताच्या यकृतामध्ये अभिषंदत्व कमी झाले, तिथलं स्निग्धता कमी झालेली आहे, तिथे रुक्षता आलेली आहे आणि तिथे सांद्रत्व आल्यामुळे, सांद्र गुण आल्यामुळे तिथे तो अश्मरी झालेला आहे. तिथे आपल्याला उष्ण महाभूताचं सांद्र अभिषंद यकृतगामी असं द्रव्य द्यावं लागणार आहे आणि ते द्रव्य म्हणजे जे वाईट द्रव्य आहे ज्याला दही म्हणतो आपण, ते द्रव्य देऊन विशिष्ट औषधांचा प्रयोग करून आरोग्यवर्धीसारखा आणि यकृतगामी अभिषंदी तिथल्या श्रोतसामध्ये अभिषंद निर्माण करणं किंवा यकृतगामी असं ते द्रव्य दही सोबत देऊन तो पित्ताशमरीची चिकित्सा करता येते, चांगलं यश मिळतं. फॅटी लिव्हरचा विचार आयुर्वेदाप्रमाणे कसा करावा आणि काय चिकित्सा. फॅटी लिव्हरचा विचार कशाला करायचा, आपले हेतू काय आहेत आणि त्याला लक्षणं काय आहेत का ती बघायची. तो दारू पीत असेल तर मदत त्याची ट्रीटमेंट करावी, तो अध्यक्षण करत असेल तर ते बंद करावं, तो अजीर्णासन करत असेल तर ते अजीर्णासन बंद करावं, त्याला अजीर्ण असेल तर अजीर्णाची ट्रीटमेंट करावी, त्याला आधमान असेल तर आधमानाची चिकित्सा करावी. तर फॅटी लिव्हरची चिकित्सा नाही करायची, ते आपल्याला जी व्याधी दिसतात त्या व्याधीची चिकित्सा करायची. पुढचे प्रश्न थांबवा, आता मी हा इथे फक्त प्रश्न घेतो, बाकी काही आता नको प्रश्न घ्यायला सध्या. पुढचा प्रश्न एक विचारलेला आहे, पर्यायचा लंघन केल्यावर जीवालिप्तता जीवालिप्तता वाढलेली दिसते, याचा अर्थ काय? जीवालिप्तता वाढलेली दिसते, शक्यतो जीवालिप्तता वाढण्यासारखं काय लंघनाने उलट जीवालिप्तता वाढणार नाहीये. तरी पण मुख्य काय आहे की जीवेवर असलेली लिप्तता ही एक आमाशयातलं जी काय अवस्था आहे त्याचं द्योतक आहे असं तुम्ही असं म्हणणं गरजेचं आहे. पण लंघनाने जर ती वाढत असेल तर जेव्हा ही कफ, शोणित आणि मांस या सारातून बनलेला अवयव आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे कफामध्ये असलेली दृष्टी, शोणितामध्ये असलेली दृष्टी आणि मांसामध्ये असलेली दृष्टी, या तीन दृष्ट्या जीवेवर दिसतात. म्हणजे रक्त काळ झालं, रक्तामध्ये उष्णता वाढली, जीवा लाल होणार. कफामध्ये आम झाला, साम कफ झाला, जीवा पांढरी होणार. मांसामध्ये दृष्टी झाली, जीवेवर काहीतरी फोड येणार किंवा जीवेवर असे गोलगोल सर्कल येणार. आणि या कफाची चिकित्सा, मांसाची चिकित्सा ही लंघन आहे. त्यामुळे हे दोन दोष तर त्या ह्याने कमी होतात. शोणिताची चिकित्सा लंघनही आहे आणि बाकीची ही आहे चिकित्सा. त्यामुळे अशा पद्धतीने तो विचार करावा. शक्यतो लंघन केल्यावर जीवेवरच लिप्तता जाते, येत नाही. तर बाकी जे काही मुखाच्या काही विकृती आहेत का तो पण विचार करावा. जीवा निर्लेखन करावं आणि मग बघावं ते काय
हे डिटेल मला नंतर तुम्ही विचार, हा वेगळी करा, ही डिटेल पाहिजे ना की कशी वेगळी असेल तर. लंघन केल्यावर जीवा लाल लाल व्हायला पाहिजे. अग्नी चांगला झाला तर द्योतक आहे ते. पुढे पित्त जर वाढलं, पित्त वाढलं तर त्या अनुषंगाने शोणित वाढणार आहे, त्या अनुषंगाने जीवा लाल लाल होते. लक्षात, पांढरी जिव्हा जी आहे ती कफाचं आधिक्य किंवा पांडुरोग हे दाखवते. लाल जी जिव्हा आहे ती पित्ताचं आधिक्य दाखवते किंवा संधिपातिक ज्वर दाखवते. निळ्या कलरची जिव्हा आहे ती मदात्याकडे असाध्य मदात्य दाखवते किंवा विसूचकीच्या असाध्य लक्षणांमध्ये पण ती तशा प्रकारची जिव्हा सांगितलेली आहे. नंतर कामलेमध्ये पिवळी जिव्हा आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर अशा पद्धतीने जिवेचे रंगण त्यानुसार हे केलेलं आहे. पण कोटिंग जे ज्याला म्हणतात पांढरेपणा जो आलेला आहे तो लंघन कमी व्हायला पाहिजे, तर कफाची चिकित्सा लंघन आहे. पुढे ऑलरेडी 10 वाजलेले आहेत. आवाज कट होतोय. आता मी वाचलं सगळं. नेट कमी, आता येतोय का माझा आवाज? ओके, खूप कट, काहीच नाही आला का मध्ये आवाज? बर, पुढे, कारण मी आता खालचे प्रश्न बघत नाही, वर आहे त्यामुळे मला तुम्ही आवाज येत नाही, मी बघितलंच नाही. ओके ओके ओके, जरा नेटचा प्रॉब्लेम आहे ना, मला मोठे कसरत करावी लागते. पादतल अतिवेदन, अतिवेदन म्हणजे काय म्हणायचे तर भेगा पडतात असं म्हणायचं ते. चिकित्सा विचार कसा करावा, पेशंट ॲलोपॅथी ट्रीटमेंट करून कंटाळला आहे. तर पायात भेगा पडत असतील तर दोन गोष्ट आहेत की श्लेष्म आलिंगने, श्लेष्माचं काम आहे आलिंगन देणं, श्लेष्माचं काम आहे त्वचा मऊ होणं. दुसरी गोष्ट, पित्त चांगलं असेल, मेद चांगला असेल तर स्वेद चांगला होतो आणि स्वेद आला की त्वचा मऊ होते. या दोन गोष्टींचा विचार करायला. म्हणजे पित्ताचा जर उष्णगुण वाढला तर कफवृक्ष होतो, म्हणजे कफामध्ये कफ कमी होतो आणि पण त्वचेला भेगा पडतात आणि त्वगत वातामध्ये त्वचा हे काय बरं पायाला भेगा पडणे हे लक्षण आलेलं आहे. दोन विचार करून पायाच्या भेगांना ट्रीट करावं लागतं. त्वगत वाताची चिकित्सा आहे ती अभ्यंग आणि स्वेदन आहे आणि तसा विचार करून ते तुम्ही पाद अतिवेदन आहे जे काही तुम्ही लक्षण आहे ते कमी होईल. हायपरथायरॉइड डिसीजचा विचार कसा करावा, मोठं प्रकरण आहे सगळं हे. आपण थायरॉइडचाच विचार करायचा नाही मुळात. आपल्या लक्षणानुसार ते काय आहे, तो स्थूल आहे तर स्थूलाची चिकित्सा करावी, त्याचं केस पतन होत असेल तर आपल्याला अस्थिरतेची चिकित्सा करावी, त्याला घाम जास्त येत असेल तर आपण मेदाची चिकित्सा करावी. अशा पद्धतीने आपण ती चिकित्सा करावी, तीच ती थायरॉइड आणि हायपरथायरॉइडची चिकित्सा आहे. आवाज येतोय ना माझा? पुढे जाऊया. आयुर्वेदाचा अभ्यास करत असताना रुग्ण अनुभव घेणे अंडर प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जे आपण वाचतो ते रुग्ण विचारलेस करणं इम्पॉर्टंट आहे. परत जर काही कारणास्तव असं नाही होऊ शकत असेल, रुग्णाची अवेलेबिलिटी नसेल पद्धती व्हिज्युअलायझेशन कसं करावं. तर हे व्हिज्युअलायझेशन मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. असं त्यावेळी मी लक्षण समजा पेशंट असा अड्डा पेशंट डोळ्यासमोर आणूनच ते सांगतो. तर आता काही पर्याय नाही त्याशिवाय. आता मुख्य थेरी पार्ट करणं हे तुमच्या हातात आहे. थेरी पार्टच करावा आणि नंतर ज्यावेळी प्रॅक्टिस मध्ये उतराल, इंटर्नशिप मध्ये जाल त्यावेळी तो तुम्हाला ऑटोमॅटिक रुग्ण मिळणार आहे आणि थेरी पार्ट ऑलरेडी टायपेड असणार आहे तुमच्या ब्रेन मध्ये आणि मग ते टोटली प्रोग्राम झालेला ब्रेन जो असेल थेरॉटिकली तो पूर्ण कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होऊन ते पेशंट चेक होते. आता सध्या वाचन करायचंय, टीका वाचन करायचं. टीका वाचन म्हणजे सकाळी झालं असं त्याला उपलब्ध राहा. संस्कृती नसेल तर मराठीमध्ये वाचा, तर वाचा. आता वाचनच करणं गरजेचं आहे. आता व्हिज्युअलायझेशन नाहीच करू शकणार तुम्ही. बरं, नो व्हॉइस आदित्य लक्षण हायपरथायरॉइड हे झालं. काय तारीख
सॅलिझियन हेतू काय कळालं नाही मला प्रश्नाची मार्गदर्शन हे प्रश्न. तर अशा पद्धतीने तुम्ही ते सगळे विचार करा. अजून काय मला सांगण्यासारखं काय नाही, मी काय काढलेलंच नाही. रुग्णाचं बल बघायचं, रुग्णाचा अग्नी बघायचा, अग्निजरण शक्त्या, जेवण किती पचतंय त्याच्यानुसार तो अग्नी बघायचा आहे, आणि बलम व्यायाम शक्त्या, तो किती काम करतो यानुसार बल बघायचं, आणि मग त्यानुसार त्या अग्नीची चिकित्सा तुम्हाला करावी लागते. कधी कधी मला सांगायचं होतं पण सकाळच्या ह्याच्यात, तर कधी कधी जे जवळचे हेतू आहेत, सन्निकृष्ट हेतू ज्याला म्हणतो आपण, आणि विप्रकृष्ट निदान ज्याला म्हणतो, तर आपण सन्निकृष्ट हेतूंना महत्व दिलं जातं किंवा ते महत्वाचे आपण मानले जातात. पण कधी कधी काय होतं की विप्रकृष्ट हेतू हे खूप बलवान असतात, आणि हे हेतू बलवान असल्यामुळे चिकित्सा ही त्या दृष्टीने करावी लागते. म्हणजे काय, एक साधं उदाहरण जे कॉमन सगळ्या ग्रंथात दिलेलं असतं. माझा आवाज येतोय का बघू? येतोय ना? एवढं सांगून मी तर थांबवतो. तर रेग्युलर ग्रंथात जे दिलेलं असतं की हेमंत ऋतूमध्ये जो कफ प्रकोप होतो, कफ जो वाढलेला आहे तो वसंत ऋतूत आला रुग्ण की सूर्यसंतापामुळे, वसंत ऋतूत जो सूर्यसंताप जास्त असतो त्याच्यामुळे तो कफ पातळ होतो, तो कफ हे होतो आणि त्याला कफचे व्याधी होतात. आता ऋतू कुठला आहे? वसंत आहे. सन्निकृष्ट कारण काय घडलंय? अर्कसंताप किंवा सूर्याची उष्णता. सन्निकृष्ट कारण हे उष्ण ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. सन्निकृष्ट कारण काय? उष्ण आहे. पण व्याधी होतोय कुठला? त्याला कफाचा होतोय. म्हणजे इथे जे विप्रकृष्ट कारण होतं हेमंत ऋतूमधलं, ते कारण बलवान आहे कुठल्या कारणापेक्षा? सन्निकृष्ट कारणापेक्षा. आणि त्यामुळे आपल्याला विप्रकृष्ट कारणाची म्हणजे कफाची चिकित्सा करावी लागते वसंत ऋतूमध्ये. वसंत ऋतूमध्ये सूर्यसंताप असतानाही आपल्याला चिकित्सा करावी लागते कफाची. त्यामुळे अशा पण बारीक बारीक गोष्टी आहेत जे तुम्ही बघायचे आहेत. ठीक आहे, राहिलेले पॉईंट आपण पुन्हा घेऊ. अजून काही प्रश्न आहे का? पडले कोणाला प्रश्न? एकच विषय घेऊन प्रश्न? तसंही एक विषय घ्या, प्रश्न विचार. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. काय आहे, काही जण प्रॅक्टिस करतायत, काही जण एमडी संहिता आहेत आपल्या ग्रुपमध्ये, काही एमडी रसशास्त्र आहेत ग्रुपमध्ये, काही जण ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतायत. तर प्रत्येकाला फेस होणारे प्रॉब्लेमचे वेगवेगळे आहेत, आणि त्यामुळे एक विषयाला धरून किती जण प्रश्न विचारणार असा विषय येतो. आणि म्हणून जनरलाइज हे आहे. तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, ते मला जेवढं जमेल तेवढं त्याला उत्तर मी देईन. ठीक आहे, आज झाले 1 तास झालेला आहे. बऱ्यापैकी संख्या आज होती.